नमस्कार मंडळी, तेच वरण खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर इथे आपण मस्तपैकी तिखट वरण बनवूया. तर इथे मी काय केलं आहे, तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ ही शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर मग एका गॅसवर मी इथे पातेलं ठेवून घेतलं आहे. आता फोडणीची तयारी करूया. पातेल्यात तेल टाकून मस्तपैकी त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, टमाटर मस्तपैकी तेलात होऊ दिलं आहे. आणि मग त्यामध्ये आपले जगभरातले मसाले टाकायचे आहे, जसं की हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आहे. तेलामध्ये परतून झालं की तुम्ही बघू शकता, हे जे वरण आहे ते वरण मी टाकून घेतलं आहे. इथे एक उकळी आली की आपण तिखट वरणला उकळी आली की मग इथे आपले गार्निश म्हणून मी इथं कोथिंबीर टाकून घेतली आहे. तर भातासोबत हे तिखट वरण खायला मुलं तर नक्कीच आवडीने खातील आणि तुम्ही पण या जेवायला. आणि जाता जाता